नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला जाऊयात. कोल्हापुरात शरद पवार बोलतायत तिथे. दिसतंय ना. आता उदाहरणार्थ कर्नाटकचा सर्वे वेगळा आहे, पण त्याची माहिती आम्ही डिटेल घेतली. त्याच्यात आम्हाला स्वच्छ असं दिसतंय की कर्नाटकामध्ये भाजपचं राज्य राहणार नाही. लोक त्या ठिकाणी परिवर्तनाला उत्सुक आहेत. असंच चित्र कदाचित अनेक ठिकाणी असू शकेल, पण उत्तर प्रदेश हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याची स्पेसिफिक माहिती आमच्याकडे नाही. विरोधकांची मूठ बांधण्यासाठी आपल्यासह अनेक ज्येष्ठ मंडळी प्रयत्न करत आहेत, तर त्याला काय, कुठलं स्टेटस काय आहे त्याचं? नाही, चर्चा होते, पण अजून काही पॉझिटिव्ह सांगण्यासारखं नाही आहे. निगोसिएशन चालू आहे. मी स्वतः अनेकांशी बोलतोय, अनेकांना एकत्र आणण्याच्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, पण काही ना काहीतरी स्थानिक इश्यू आहेत. आता उदाहरणार्थ केरळमध्ये आज डाव्यांचं आणि राष्ट्रवादी हे सगळे एकत्र येऊन आमचं सरकार तिथं आहे, पण आमचा मुख्य विरोधक काँग्रेस आहे. नॅशनल लेवलला आम्ही काँग्रेस एकत्र येऊ इच्छितो, पण काही राज्यात तिथली स्थानिक परिस्थिती ही अनुकूल नाही. हे इश्यूज हे आम्हाला सोडावं लागतील. सुदैवानं उद्याच्या 2 दिवसांनी पार्लमेंटचं अधिवेशन सुरू होईल. आम्ही सगळेच लोक दिल्लीमध्ये आहोत आणि त्यामुळे हा डायलॉग चालू करता येईल. काही दिवसात ममता बॅनर्जींचा भाजप विरोधात थोडा कमी झाल्यासारखा वाटतं, असं काही चित्र आहे का? मला काही अजिबात वाटत नाही. ममता बॅनर्जी त्या स्वतः म्हणजे राजकीय भूमिकेच्या बाबतीत त्यांची अत्यंत स्पष्टता आहे. पण दुसऱ्या बाजूने एक असं दिसतंय की केंद्र सरकार या नात्या एजन्सीचा वापर करून सतत त्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्यावर दाढी घालणं, त्रास देणं या गोष्टी चालू आहेत. सर, राज्यात ठाकरे गट आणि वंचितची एकत्र आलेले आहेत, मात्र तुमच्या एकूणच भूमिकेवरून त्या दोघांमध्ये कुठेतरी वाद निर्माण होताना पाहायला मिळतो. एकूणच या सगळ्या संदर्भात तुमची नेमकी भूमिका काय आहे? नाही, असं की त्यांच्यात वाद आहे का काही आम्हाला माहिती नाही, कारण त्या सगळ्या चर्चेत आम्ही काही कुठं नाही आहोत. साधारणतः आमच्या ज्या चर्चा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्याबरोबरच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना या सगळ्यांनी आम्ही एकत्र उद्या निवडणुकीला सामोरं जावं अशी आमच्या सगळ्यांची मानसिकता आहे आणि तो प्रयत्न आमच्याकडून नाही. अजूनची वेळच नाही आहे. त्याला अजून आहे एक वर्षभर अवकाश आहे. सर, ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला प्रकाश आंबेडकरांच्याबद्दल हरकत आहे असं चित्र तयार होते. ती वस्तुस्थिती आहे का? नाही, प्रश्न असा आहे की आमची त्यांच्याशी चर्चा झाली नाही आणि त्यावर जिथे चर्चाच नाही तिथं हरकतीचा प्रश्न कुठे येतो? दोन्ही काँग्रेसनं ही जी आघाडी आहे, वंचित आणि ठाकरे गट, ही मनापासून स्वीकारल्यासारखं आहे का दोन्ही काँग्रेस? प्रश्न असा आहे की ह्या आघाडीच्या संबंधीचा प्रस्ताव आमच्या विरोधात कोणाचाही नाही आहे आणि त्यामुळे प्रस्तावच नाही तर त्यावर स्वीकारायचं का स्वीकारायचं नाही याची चर्चा कशी करता येईल? केंद्रीय पातळीवर सर्व विरोधक एकत्र यायचा प्रयत्न आहे, परंतु चंद्रशेखर राव, केजरीवाल यासारखी मंडळी स्वतंत्र भूमिका घेतात. जसं तेलंगणामध्ये तसा एक मोठा मेळावा झालेला आहे, तरी ही विरोधकांची दुहीचं चित्र असं आहे की चंद्रशेखर राव यापूर्वी सुद्धा त्यांच्या मेळाव्याला मी स्वतः हजर होतो. हैदराबादला होतो, आणखीन काही काही ठिकाणी होतो आणि त्यांच्याशी सुसंवाद आमचा चालू आहे. त्यांची अशी इच्छा आहे की देशातल्या सगळ्या घटकांनी एकत्र यावं आणि त्यासाठी ते प्रयत्न करतात. प्रकाश आंबेडकर असंही म्हणतात की पंतप्रधान हे केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करत नाही. मी असतो तर तेच केलं असं म्हणतात. असं आहे की आम्हा लोकांचा अनुभव आहे. कोण काय म्हणते मला माहीत नाही, पण आम्ही अलीकडे बघतोय की या ज्या एजन्सीज आहेत त्याचा गैरवापर त्या एजन्सीच्याकडून केला जातो. साहेब, राज्यातील सर्वसामान्य जनता विचारते आहे, लोकशाही देशात आहे का? त्याचं कारण असं आहे, 2-2 वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत. शहरी आणि ग्रामीण भागातले प्रश्न जसे तसे आहेत.
मार्चच्या 31 तारखेला हजारो कोटी रुपये कागदावर खर्च पडणार आहेत, विकास तिथंच थांबणार आहे. त्या निवडणुकांबद्दल काय होणार? आणि साधी गोष्ट आहे की आता हे जे पंचायत राज जे आहे, जिल्हा परिषदा, नगर परिषदा, ही लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, या सगळ्याच्या निवडणुका थांबवलेल्या आहेत. आणि याच्यात कधीतरी याचा निकाल घेतला पाहिजे, कारण या सगळ्या इन्स्टिट्यूशन की जिथे सामान्य माणसाच्या प्रश्नाचं डायरेक्ट असोसिएशन येतं, आज त्या संस्थेमध्ये लोकप्रतिनिधीच नाही आहे. आणि तो येण्याच्यासाठी जी काळजी घ्यायला पाहिजे ती खबरदारी घेतली जात नाही. याचा अर्थ असा आहे की मूलभूत अधिकार हा जो सामान्य माणसाचा आहे तो डावलला जातोय. कसबा आणि चिंचवडची जी पोटनिवडणूक आहे ती आता बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू झालेले आहेत. चंद्रकांत पाटील म्हणतात सगळ्याच विरोधकांना आम्ही पत्र लिहिणार त्या संदर्भात. मला माहीत नाही त्यांनी फसवली तर काय, पण हे बिनविरोध असं कोल्हापूरला एक बाय इलेक्शन झालं ना, ते बिनविरोध झालं होतं का? म्हणजे कोल्हापूरची निवडणूक, त्याच्यानंतर नांदेडची निवडणूक, पंढरपूरची निवडणूक, या सगळ्या निवडणुकीच्या काळात काय अर्थवलं असं मला दिसत नाही चंद्रकांत पाटलांना. आणि त्यांना आताच हे का सुचते पण असतं. महाराष्ट्रात बीजेपीची आता जी मोर्चेबंदी सुरू आहे ती पाहता विधानसभा आणि लोकसभा एकत्र होतील असं वाटतं का आपल्याला? काय सांगता येत नाही. काही लोकांसमोर तर होती, पण याची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही आहे. आपण इथेनॉलला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतलेली आहे, परंतु इथेनॉलचं उत्पादन केल्यानंतर शेतकऱ्यांना 100 रुपये जास्त दिले जातील असं एक सांगितलेलं होतं, परंतु ते पैसे मिळत नाहीत. हा अनुभव पूर्वी को जनरेशनच्या वेळी सुद्धा आलेला होता. त्यावेळी सुद्धा 20 वर्षापूर्वी असं सांगितलं होतं की को जनरेशन केल्यानंतर ऊस उत्पादकांना अधिक पैसे मिळतील, आणि हे पैसे मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराज होत आहेत. त्याच्याबद्दल काय भूमिका? मला असं तुम्ही म्हणता याच्याशी मी सहमत नाही आहे. कारण इथेनॉल काय, वीज काय, याच्यामुळे ॲडिशनल त्याची किंमत वाढली जाते. आणि आता इथले प्रत्यक्ष कारखान्यांची डिटेल माहिती माझ्याकडे नाही, पण आता माझ्या मतदारसंघात जे कारखाने आहेत त्याच्यामध्ये इथेनॉल आणि विजेवर 150 ते 200 रुपये जादा दिले जातात आज. काल नांदेडमध्ये 26 जानेवारीला नांदेडमध्ये BAMS शिकणाऱ्या मुलीला दुसऱ्या जातीबरोबर लग्न करले म्हणून जाळून मारण्याचा प्रकार झाला आहे. तर अशा घटना दिवसेंदिवस समाजात वाढत आहे. तर हे एक नवे आव्हान आपल्या म्हणजे सगळ्या राजकीय पक्षासमोर असं आहे की हा खरा प्रश्न राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेच्याकडे अधिक गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. अलीकडे असे रोज बातम्या वाचायला मिळतात. ही परिस्थिती चिंताजनक आहे आणि याची नोंद मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारने घेतली होती. राजकीय पक्षांच्या पातळीवर जे दूषित वातावरण तयार होते त्याचा हा एक परिणाम आहे असं वाटत नाही का आपल्याला? त्याचा काही त्याचा राजकीय पक्षांचा काही संबंध असं मला वेळीच वाटत. पण साहेब या निमित्तानं या लवजिया निमित्त असं किंवा यांनी जसं आता विचारलं तसं ठिकठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चे निघाले आणि जो आक्रोश एक व्यक्त होत आहे हिंदू समाजाचा वगैरे, त्यामुळं ते जे वातावरण निर्माण होते. असं आहे की हे जे काही जे करतायत त्याच्या पाठीमागे एक विशिष्ट विचारधारा आहे. आणि ती विचारधारा समाजामध्ये एक जाती तेज वाढेल कशी याचं बारकाईनं लक्ष देऊन काम करण्याची एक स्थिती आहे. आणि त्या सगळ्या गोष्टीच्या दोन्ही बाजूनी प्रतिक्रिया आहेत. महाविकास आघाडीची स्थापना झाली भाजपला दूर ठेवण्यासाठी. ज्या पद्धतीने सरकार असताना समन्वय होता तिन्ही पक्षांमध्ये ते आता कुठंतरी दिसत नाहीये. काल रोहित पवार यांनी देखील म्हटलं की असं असेल तर हे भाजपला फायद्याचं ठरणार आहे. यामुळे ज्येष्ठ लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. विचारमंथन करून समन्वय साधणं गरजेचं आहे. मला स्वतःला असं काही चित्र दिसत नाही. जी चर्चा होते मुंबईमध्ये, मग ती राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव ठाकरेंची असेल किंवा काँग्रेस असेल, यांच्यामध्ये आपण एकत्रित जायचं याबद्दलची अत्यंत वैचारिक स्पष्टता आहे. आणि इथून पुढचे निर्णय कसे घ्यायचे या संबंधीचा डायलॉग आमचा चालू आहे. लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झालेली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्थानिक नेतृत्वानं सांगितलं की कोल्हापूरमध्ये 4 जण लोकसभेसाठी इच्छुक आहे. आपल्याला कोणी संपर्क साधलाय का आणि काय तयारी आहे? नाही कुणासाठी सर कोल्हापूर जिल्ह्यातून 4 नावं स्थानिक नेतृत्वानं सांगितलेले आहेत. नाही कुठला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून. माहिती घ्यावी लागेल. याचा पक्षामध्ये समन्वय नाही असा अर्थ घ्यायचा. नाही असं की त्याची आम्ही चर्चाच केली नाही. आम्ही आमच्या जिल्ह्याच्या नेत्यांना या संबंधीची मतं मागितलीच आहेत आम्ही. त्यांच्याला वेळ आहे अजून योग्य वेळी मागू आणि मुंबऱ्यामध्ये नगरसेवकांना 1-1 कोटीचं आमिष दाखवून राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेलं आहे. खरं तर पैशाचा वापर सुरू झालेला आहे का सगळ्याच पातळीवरती? प्रश्न असा आहे की अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी यांना त्यांच्या मूळ पक्षातून खोडून अन्य ठिकाणी नेण्याचे प्रयत्न चालू आहेत. विशेषतः शिंदे गटामध्ये या संबंधीची पावलं ही अधिक दिसतात. पण ठीक आहे, या सगळ्या गोष्टी होत असतात. निवडणुका जशा जवळ येतात तसे हे थोडे बदल होण्याची स्थिती असते, पण त्याची फार चिंता करायची नसते. साहेब, मूड ऑफ नेशनचा रिपोर्ट जरी आता मवियाला सकारात्मक असला तरी ऐन निवडणुकीच्या काळात रिलिजियस अजेंडे घेऊन निवडणूक लढवली जातात. त्यावेळेला कुठेतरी हे मुद्दे जे आहेत ते मागं पडतात असं वाटतं. नाही, आता काही प्रवृत्ती अशा आहेत की त्या धर्मावर आधारित एक विचारधारा जनमानसात कशी वाढती जाईल याची काळजी घेणार आहेत. आता एक कोण आहेत काय आहेत हे सगळ्या जगाला व्हायचे. पण माझी खात्री आहे की लोक शेवटी याच्यावर जाणार नाहीत. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात आहे. यात्रेला मिळणारा प्रतिसाद बघता. राहुल गांधींचा हा संबंध उपक्रम आहे. त्याची जी माहिती आम्ही घेतली, आमच्याही पक्षाचे लोक काही ठिकाणी हजर होते, सहभागी होते. त्याच्यामध्ये आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की सामान्य माणसाचं सहकार्य आणि पाठिंबा या भारत जोडो यात्रेला चांगला होता. एक राहुल गांधीच्या संबंधी एक वेगळं मत तयार करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत होता. त्याला उत्तर लोकांनी दिलेलं आहे आणि लोक त्यांच्या कार्यक्रमाला गंभीर्याने घेतात. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुपुत्र प्रतीक पाटील यांनी काल आष्टा ते कोल्हापूर प्रवास गडकरींच्या सोबत केलेला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण येताना आता कालच्या कोण ते चितळे त्यांच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये गडकरींनी एकाच गाडीत होतो. साहेब, बीबीसीने पंतप्रधानांच्यावर एक डॉक्युमेंटरी बनवली आहे. त्याला बीबीसीने डॉक्युमेंटरी बनवली पंतप्रधानांच्यावर. हां, त्याला बंदी घातली आता खरं सांगायचं म्हणजे हे व्यक्तिगत स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. एखादी फिल्म बघायची असेल तर ती बघून द्यायची नाही किंवा ती फिल्म लोक यांना आवडत नाही त्यामुळे ती प्रदर्शित होता कामा नये. हे सगळं जे चाललेलं आहे ते लोकशाहीच्या विरोधी आहे. सीमा भागातील लोक तुमचे कोल्हापुरात भेट घेतात. सध्या केंद्राचं स्टेटस काय, त्यांची मागणी अशी आहे की प्रत्येक वेळी आपण थोडासा पुढाकार घेऊन वरिष्ठ लेवलला या सगळ्या गोष्टी आहेत त्या बोलाव्यात किंवा त्याच्या वकिलाशी बोलाव्यात. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज अमित शहा आहेत त्या सीमा भागातील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. असं की ते गृहमंत्री आहेत. देशाच्या गृहमंत्र्यांनी एखाद्या राज्यात जायचं ठरवलं तर तो त्यांचा अधिकार आहे. त्या संबंधीची हरकत करायचं काही कारण नाही. आता राहिला सीमा प्रश्नाचा. आज लोक मला भेटले त्याच्यात काही दुसरे काही नवीन मुद्दे त्याच्यामध्ये नव्हते. त्याच्यामध्ये फक्त असं आहे की जो मामला सुप्रीम कोर्टात आहे तो कसा चालला आहे काय चालला आहे याच्यात आमचं एकमेकाचं असेसमेंट हे जाणून घेतलं. त्याच्यात काही त्यांच्या सूचना असल्या तर त्याही आम्ही जाणून घेतल्या. मी त्यांना असं सांगितलं की या प्रश्नावर महाराष्ट्रात मतभिन्नता नको असा आमचा दृष्टिकोन आहे आणि म्हणून त्यांच्या त्या केसच्या संबंधीच्या काही मागण्या आहेत त्या मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालीन आणि त्यांना सांगेन की याच्यात आपण या संबंध सीमा भागाच्या बांधवांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. आणि मला विश्वास आहे की सरकार राज्य सरकार
हा प्रश्न कदाचित गांभीर्याने घेईल. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नाराजी दर्शवली, त्यानंतर आता त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सध्या सुरू आहे. अमरिंदर सिंग ज्या पंजाबचे आहेत ते राज्यपाल म्हणून इथे नियुक्त होतील अशी चर्चा सध्या सुरू आहे. एकंदरीत आम्ही चर्चाच ऐकली, आम्हाला काय ऑथेंटिक व्हायचं नाही. पण त्याच्यातली एकच चांगली गोष्ट आहे की आत्ताचे जे राज्यपाल आहेत त्यांच्यातून महाराष्ट्राची सुटका झाली, ते एक प्रकारचा आनंद आम्हा सगळ्यांना होईल. चला, थँक्यू. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत. एका कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी ते कोल्हापुरात आले. त्यापूर्वी ते पत्रकारांशी संवाद साधत होते. राज्यातल्या सध्याच्या घडामोडींविषयी शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. अगदी राज्यपालांच्या राजीनाम्याच्या चर्चेपासून ते अगदी महाविकास आघाडीमध्ये वंचितची युती असेल किंवा मग राष्ट्रवादीतले काही अंतर्गत प्रश्न, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबाबत असे सर्वसमावेशक असे प्रश्न शरद पवार यांना पत्रकारांकडून विचारले गेले आणि त्याला नेहमीप्रमाणे दिलखुलास उत्तरं शरद पवारांकडून.